मागील 4 दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. संभाव्य पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये पावसाचे पाणी साचून कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आज विविध ठिकाणांची पाहणी केली. यावेळी राजाराम बंधारा, बाबूभाई परीख पूल, राजारामपुरी 8वी गल्ली आदी सखल भागांची पाहणी करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. राजारामपुरी आणि इतर भागांमध्ये मागील 4 दिवसात पडलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली. पुढील 4 दिवसात शहरातील धोकादायक झाडे काढून घेणे संदर्भात सूचनाही दिल्या. तसेच सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या पाहणीवेळी सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.